नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धू जाणार चक्क रवी आणि सुपर्णाचा मात जिरवण्यासाठी, तर दुसरीकडे मात्र श्रीकांत इनामदार भावनाकडून जाणार आनंदीला घेऊन कायमचं. जयंतला जानू सापडणार चक्क आता विश्वाच्या घरी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे मात्र श्रीकांत इनामदार त्याला त्याच्या मुलीला शोधण्यासाठी वेडा झालेला असतो, आता फायनली त्या गोष्टीचा अंत होणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्याला कळालेलं असतं की त्याची मुलगी आनंदी म्हणजेच ते आता दुसरी तिसरीकडे कुठे नसून सिद्धू आणि भावनाकडेच आहे हे त्यांनी पाहिलेलं असतं घेऊन जाताना. त्याच्यामुळे तो ठरवतो की काही जरी झालं तरी मला यांचा पाठलाग केला पाहिजे आणि यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण तुम्हाला माहितीच आहे, या रवीने खूप सारी लोक मात्र आपल्या श्रीकांत इनामदारच्या पाठीमागे देखील सोडलेले असतात की जेणेकरून त्याला ती पकडून देतील. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की हा जयंत आता पूर्णपणे वेडा झालेला आहे. कारण की ह्याला सुधरतच नसतं की आता काय करावं. कारण की त्याला कळतच नसतं की मी जानूला कोठे कोठे शोधू आणि कसं कसं शोधू. आणि विश्वाने त्या प्रकारे त्याला धमकी दिलेली असते. त्याच्यानंतर त्याला खात्री झालेली असते की माझी जानू जिवंत आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठी विश्वाने चूक केलेली आहे की जयंतला सांगितलं की जानू जिवंत आहे आणि ती आली तरी माझ्याकडेच आहे आणि सेफ ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आता जयंतला पूर्णपणे खात्री पटली की जानूला दुसरीकडे शोधण्याची गरज नाही, कारण की ती विश्वाच्या घराच्या अवतीभोवतीच आहे. आणि तीच चूक आता विश्वाला एवढी मोठी जीवावरती त्याच्या बेतणार आहे ना, की त्याने याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल. कारण की जयंत कानिटकर ठरवतो की मी जानूला आता सगळीकडे शोधून दमलो, तर आता मला फायनली एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आता विश्वाच्या घरात घुसणं. आणि त्याच्या घरात असं तसं नाही घुसायचं, कारण की त्याला खात्री असते की मी जर असा घुसलो तर खूप सारे प्रॉब्लेम पुढे होऊ शकतात. त्याच्यामुळे तो आता चक्क त्याची वेशभूषा बदलून आता विश्वाच्या घरात एंट्री करणार आहे. आणि विश्वाने जो काही मूर्खपणा केला होता ना, की जयंतला सांगून की जानू आहे माझ्याकडे आणि सुखरूप आहे, तुझ्यापासून खूप लांब आहे, पण मी तिचं तुला लोकेशन सांगणार नाही. त्याच्यामुळे आता जयंत कानिटकरला पूर्ण खात्री असते की ती विश्वाच्या घरामध्ये आहे आणि तो रात्रीच्या वेळेस आता विश्वाच्या घरात शिरायचं ठरवतो. पण विश्वाच्या घरच्यांना देखील आता जानूबद्दलचं सगळं सत्य समजतं. म्हणजेच विश्वाच्या आईला, सईला सगळ्यांना कळतं की जानू, हिचं खरं नाव जानू आहे, ती तनुजा नाही आहे म्हणून. आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांना जोरदार असा धक्का देखील बसतो. पण आता सगळ्यांना असं वाटत असतं की तिचं नाव जर तनुजा आहे, मग तिने एवढं मोठं सत्य आपल्यापासून का लपवलं आणि जयंत कानिटकरचा आणि तिचा काय संबंध आहे. ह्या सगळ्याची माहिती आता स्वतः जानू यांना सांगते. आणि जयंत कानिटकर व्यक्ती कसा आहे याची माहिती देखील आता विश्वा घरातल्यांना सांगतो. फक्त विश्वाच्या बाबांना सोडलं तर सगळ्यांना तिचं खरं सत्य समजतं. तर आता दुसरीकडे मात्र तरी देखील विश्वाची आई किती चांगली असते, त्याच्यामुळे ती म्हणते की काळजी करू नको, सगळं काही चांगलंच होईल. आम्हाला माहीत नव्हतं तो जयंत कानिटकर दिसतो असा अजिबात देखील नाही आहे म्हणून. त्याच्यामुळे आता विश्वाची आई जानूची काळजीच घ्यायचं ठरवते आणि म्हणते की जयंत कानिटकरची नजर देखील परत ह्या घरावरती मी पडून देणार नाही. आणि जयंत आता वेडा झालेला असं तुम्हाला माहितीच आहे की आपल्या पंडितजींना देखील किती त्रास देत असतो तो सारखा गाण्यासाठी. आणि त्याच्यामुळेच ही सगळी गोष्ट आता बाहेर उघडकीस येते. कारण की पंडितजींच्या तिथं देखील त्याला वाटतं जानू आहे आणि जानू तिथे असती आणि जात देखील असते रियाजाला तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील आता हा जयंत सारखाच भटकत असतो. पण तरी देखील मात्र पंडितजी आपल्या जानूला देखील खूप वेळा त्याच्या तावडीतून वाचवतात. तर आता सगळीकडे जयंतचा चेहरा एक्सपोज व्हायला सुरुवात होते. तर आता जी काही विश्वाने मूर्खपणा करून ठेवला होता ना, की त्याला सांगून की जानू जिथे तिथे आहे तिथे सुखरूप आहे आणि ती तुझ्याकडे येणार नाही, ती माझ्याकडेच येणार. आणि आता हा जयंत पूर्णपणे आता त्याच्या रागाचा अंत करायला जातो. म्हणजेच तो वेशभूषा बदलून चक्क आता विश्वाच्या घरात घुसायचा प्रयत्न करतो. पण विश्वाच्या आईला सत्य माहीत असतं, ती त्याला घरात आतमध्ये जाऊन देत नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता हा जयंत आहे का कोणी आहे ते विश्वाच्या आईला कळत देखील नसतं. आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही पुढे पाचाल की आता जयंत चक्क विश्वाच्या आईवरती जीव घेण्या हल्ला देखील करतो. आणि तोच हल्ला आता सगळ्यात मोठा बेततो विश्वाच्या जीवाला. कारण की विश्वाने स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्याच्या जवळच्या लोकांना देखील हे सगळं काय भोगावं लागेल. आणि हे सगळं होत असतं फक्त त्या जानूमुळे. तर आता तुम्हीच सांगा, ह्या जानूमुळे त्या घराला देखील आता किती मोठा धोका निर्माण झाला. कारण की हे जयंत कितीतरी वेळा जातो, विश्वाची धुलाई काय करतो आणि तुम्ही पाहिलंच की तरी देखील मात्र हे सगळं होतं कोणामुळे, जानूमुळेच. कारण की सगळ्यात मोठं संकटात आता विश्वाचं घर पडतं जानूमुळे. आणि पुढे तुम्ही पाचाल की जयंत देखील आता विश्वाच्या आईवरती जीव घेणं हल्ला करतो आणि त्यामध्ये तिला देखील एवढी मोठी दुखापत होती. आणि या सगळ्याला जबाबदार असते फक्त आपली जानू आणि जानू. तर दुसरीकडे तुम्ही पुढे पाचाल की आता ज्या प्रकारे तुम्ही आनंदीसोबत जे काही घडलं, म्हणजेच ह्या रवीने आणि सुपर्णाने जाऊन तिथे जो काही कांड केला होता, आता त्यांची देखील त्याला शिक्षा होणारच आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की आता सिद्धूला प्रचंड राग आलेला असतो आणि सिद्धू म्हणतो की या लोकांना आपण असं सोडायचं नाही. त्याच्यामुळे भावना म्हणते की सिद्धराज प्लीज तुम्ही काय करू नका. पण भावनाला माहीत नसेल की हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय. कारण की भावनाने आत्तापर्यंत खूप सारी चांगल्या गोष्टी देखील केल्या, पण तिच्या काही गोष्टी चुकत आहेत. त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूला काय काय सहन करावं लागत आहे. तुम्ही पाहिलंच
की पहिली गोष्ट म्हणजे सिद्धू, ज्याचं घर त्याच्यापासून तुटलं पण तरी देखील मात्र सिद्धूने भावनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये राहायचा देखील प्रयत्न केला आणि तो देखील त्या ठिकाणी राहून आनंदी होता, सुखी होता. पण आता ज्या प्रकारे आनंदीवरती संकट यायला लागले त्याच्यामुळे सिद्धूला चक्क आता रवी आणि सुपर्णासोबत जाऊन भांडण देखील करावं लागतं आणि ते पण असे तसं नाही, खूप जोरदार भांडण. आणि तुम्हाला पुढे हे देखील पाहायला भेटेल की सिद्धू आणि रवीचं एवढं जोरदार भांडण होतं की सिद्धू चक्क रवीची कुत्र्यासारखी धुलाई देखील करतो. हे सगळं खूप सारे पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. पण बिचाऱ्या सिद्धूची ह्या सगळ्यामध्ये काहीच चूक नसते. भलेही तो आता आनंदीला स्वतःच्या मुलीसारखी सांभाळत असतो, याबाबत तर सिद्धूसाठी सल्यूट आहे आपल्याला. पण सिद्धूला एक गोष्ट कळून चुकलेली नसते की सिद्धूने हे जे काही सगळं केलंय ना, आता हे सगळं सिद्धूच्याच लवकरात लवकर अंगलट येणार आहे. कारण की आता श्रीकांत इनामदार जिवंत असतो हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे समजलेलं आहे. सगळ्यांना माहीत झाले की श्रीकांत इनामदार जिवंत आहे आणि श्रीकांतला देखील माहिती आहे की भावनाचं लग्न झालंय, पण भावनाने जे काही मला प्रॉमिस केलं होतं की ती आनंदीचा सांभाळ करेल आणि त्याच प्रकारे तो पाहायला सगळीकडे जात असतो त्याच्या मुलीला. आणि फायनली तो आता सिद्धू आणि भावनाच्या घरी पोहोचतो, म्हणजेच त्या पत्र्याच्या शेडवर. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही जे घडायला नको होतं तेच मात्र घडून जातं. कारण की तुम्हाला माहीत नसेल पण आता त्या ठिकाणी भावना ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदारला पाहते त्यावेळेस मात्र तिला धक्का बसतो. आणि या ठिकाणी श्रीकांत इनामदारची देखील सगळ्यात मोठी चूक आहे की ज्यावेळेस सिद्धू घरी नाही आहे, कोणी नाही आहे, त्यावेळेस मात्र तो असा अचानक त्या ठिकाणी जाणं म्हणजे सगळ्यात मोठी त्याची चूक आहे. आणि त्यावेळेस मात्र भावना त्याला पाहून तर प्रचंड घाबरून जाते आणि तिला विश्वासच बसत नाही की हा श्रीकांत इनामदार आहे म्हणून. आणि आनंदी देखील त्याच ठिकाणी असते. भावनाने पहिल्या नजरेत मात्र श्रीकांत इनामदारला ओळखलेलं नसतं, पण बिचाऱ्या भावनाला माहीत नसतं की तिची मुलगी एवढी पुढची निघेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आनंदीने आत्तापर्यंत श्रीकांत इनामदारला ओळखलं होतं याच्या अगोदर देखील. आणि ज्या क्षणाला मात्र श्रीकांत इनामदारला पाहते आनंदी, त्यावेळेस म्हणतं की बाबा तुम्ही इथे आला, तर त्यावेळेस मात्र आनंदी जाऊन श्रीकांत इनामदारला मिठी मारते. हाच आहे एकदम ॲब्सोल्यूट सिनेमा. कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल की आता ह्या आनंदीला देखील तिच्या स्वतःच्या बापाची चाहूल म्हणजेच तिचा बाप तिने ओळखलेला आहे फायनली. आणि श्रीकांत इनामदारला देखील त्याची मुलगी भेटलेली आहे. पण आता ह्या ठिकाणी अशी गोष्ट घडते की श्रीकांत इनामदार आनंदीला घेऊन जायचा प्रयत्न करत असतो, म्हणत असतो की आनंदीला माझ्यासोबत येऊ दे. पण त्यावेळेस मात्र भावना म्हणत असते की आनंदीला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीये, कारण की आता आनंदी आमची जबाबदारी आहे. त्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार म्हणतो की मी तिचा बाप आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मुलीची काळजी घेईल. आणि त्याची अशी अवस्था पाहून भावना मात्र आपल्या आनंदीला त्याच्यासोबत जाण्यास नकार देत असते आणि हे सांगत असते की तुमच्यासोबत तुम्ही आनंदीला घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही कुठे होता, काय झालं, हे सगळे काही प्रश्न आता भावना त्यांना विचारत असते. पण तिला एक गोष्ट कळाली का, कारण की आता शेवटी आनंदीने जर स्वतःच्या बापाला ओळखलेलं आहे आणि तिला देखील जायचं असेल तर भावनाने थांबवू नये. कारण की आनंदीला जर सोबत जाऊन दिलं तर सगळ्यात मोठं म्हणजे आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये काहीतरी गुड न्यूज येऊ शकते. कारण की ते देखील स्वतःच्या बाळाचा, हक्काच्या बाळाचा विचार करू शकतात. मानलं की भावना देखील आपल्या आनंदीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळत असते, पण जरी देखील आनंदी तिची मुलगी नसेल तरी देखील भावना तिचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करत असते. पण आता तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये देखील त्यांचं स्वतःचं हक्काचं बाळ यायला पाहिजे. ज्या प्रकारे मात्र आपली तुम्हाला माहितच आहे की सिद्धूची आई रेणुकाचं म्हणणं होतं, त्याचप्रमाणे जर आता सिद्धू आणि भावनाने देखील याचा विचार करावा. कारण की भले आनंदी किती जरी झालं तरी शेवटी सिद्धू आणि भावनाने किती जरी सांभाळलं तरी शेवटी त्यांना ती सोडून फायनली श्रीकांत इनामदारकडे जाणारच आहे. कारण की हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. मग त्याच्यापेक्षा ह्यांनी देखील आता स्वतःच्या बाळाचा विचार करायला पाहिजे, यावरती काही हरकत नाही. पण भावनाचा हट्ट या ठिकाणी आता खूप मोठा यांच्याच आयुष्यामध्ये नडतो आणि टर्निंग पॉईंट देखील घेऊन येतो. कारण की दुसरीकडे तो रवी आता श्रीकांत इनामदारला मारण्यासाठी सगळीकडे गुंड पाठवत असतो. तर पुढे तुम्ही पाहाल की ह्या आनंदीला देखील किडनॅप करायचं ठरवतो, जेणेकरून मात्र काही जरी झालं तरी शेवटी मात्र त्याला सगळी काही प्रॉपर्टी हवी असते. आणि श्रीकांत इनामदार ठरवतो की ते मी माझ्या आनंदीला घेतो आणि कायमचं दूर निघून जातो, म्हणजे माझ्या मुलीवरती कोणतंच संकट नको, ना त्या रवीचं संकट येईल ना कोणाचं संकट येईल. पण भावना आता श्रीकांत इनामदार सोबत आपल्या आनंदीला जाण्यास नकार देत असते आणि घेऊन जाऊ नका असं सांगत असते. सिद्धूला याबाबतची काहीच खबर नसते, कारण की सिद्धूला सगळ्यात मोठा तिकडेच धक्का बसलेला असतो. कारण की रवी आणि सुपर्णा सोबत जो काही संवाद झालेला असतो त्यामध्ये मात्र सिद्धूला प्रचंड राग आलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं काही घडून बसेल याच्याबाबत सिद्धूला काही कल्पना देखील नसते. पण बिचाऱ्या रेणुकाचा कधी देखील सिद्धूने आणि भावनाने आजपर्यंत एवढा विचार केलेला नसेल. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे रेणुकाला देखील वाटत होतं की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये जर गोंडस बाळ आलं, आणि मित्रांनो तुम्ही देखील या गोष्टीचा विचार करा, कारण की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात जर त्यांचं हक्काचं म्हणजेच गाडे पाटलांचं स्वतःचं बाळ आलं तर किती बरं होईल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीमध्ये आणि भावनामध्ये जो काही वाद आहे त्या एकट्या वादामुळे मात्र सिद्धू आणि भावनाने ते घर सोडलं. आणि त्या घर सोडलंच नाही फक्त, तर सिद्धू आणि आईची म्हणजेच त्याच्या आईची म्हणजेच रेणुकाची एवढी ताटातूट झाली. ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर भावना. कारण की भावनाने एक क्षुल्लक भांडण झालं, त्या भांडणामधून मात्र सिद्धू आणि भावनाने ते घर सोडायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर देखील ते आता तुम्ही पाहिलंच की दोघेजण देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नवीन बिझनेस देखील सुरू केला आणि सगळं काय आयुष्य त्यांनी परत जगायला लागलं. पण हे फक्त स्वतःच्या गरजा त्यांनी भागवल्या. पण मित्रांनो तुम्ही पाहिलं का, या ठिकाणी मात्र नाती तुटत गेली. यामध्ये आई आणि मुलामध्ये एवढा प्रचंड असा दुरावा निर्माण होईल याचा कोणी देखील विचार केलाच नसेल. कारण की रेणुकाला देखील वाटत असतं की सिद्धू माझ्या डोळ्यासमोर राहावा, नजरेसमोर राहावा, असं प्रत्येक आईला वाटतच असतं. पण आता ह्या भावनांचे चक्क सिद्धूला कायमचा त्यांच्यापासून तोडूनच इकडे घेऊन
घेऊन आली आणि आता परत देखील जर ह्यांनी आता आनंदीला सांभाळ करण्याचा विचार केला तर ही एक चांगली गोष्ट आहे. पण सिद्धू आणि भावनाने जर स्वतःच्या बाळाचा जरी विचार केला तरी खूप चांगली गोष्ट आहे. कारण की त्याच्यानंतर सिद्धू आणि भावनाला सन्मानाने त्या घरामध्ये घेतलं देखील जाईल आणि गाडेपाटलांना वंशज म्हणून देखील आपली सिद्धू आणि भावनाच देऊ शकतात. तर आता तुम्हाला काय वाटतंय, सिद्धू आणि भावनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे मात्र आता आनंदीला श्रीकांत इनामदार घेऊन जायला आलेला आहे, तर भावनाने काय त्याच्यासोबत म्हणजेच आपल्या आनंदीला पाठवलं पाहिजे का नाही हे तुम्ही देखील सांगा. कारण की आनंदीने देखील तिने स्वतःला तिच्या बापाला ओळखलेलं असतं. तर आता श्रीकांत इनामदार तर भेटण्यासाठी फायनली 100% त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. तर पुढे मित्रांनो जी काही गोष्ट घडली ना ती खूप भयानक आहे. कारण की आता जानू आणि जयंत यांची देखील आता लवकरच भेट होताना तुम्हाला पाहायला भेटेल. त्यावेळेस देखील आपल्याला खूप साऱ्या रंजक अशा गोष्टी बाहेर येणार आहेत. पण त्या ठिकाणी मात्र विश्वाच्या घरावरती आता पुढे तुम्हाला सगळ्यात मोठं संकट येताना दिसेल. ते पण स्वतः जयंत कानिटकर घेऊन येतो. आणि मित्रांनो, त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट तुम्ही पाहिली नसेल. कारण की लक्ष्मीचा जो काय आता पीठगिरणीचा व्यवसाय होता त्यामध्ये तुम्ही पाहिलंच की त्यांच्याकडे प्रचंड असा पैसा आलेला असतो. त्याच्यामुळे आता त्यांना असं वाटत असतं की त्यांचा व्यवसाय एकदम चांगल्यारीत्या चालू झाला. पण कधी देखील लक्षात ठेवा की एखादी गोष्ट जर तुम्हाला सहजासहजी जर भेटत असेल ना आणि ती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी वेळात, तर समजा की त्याच्यामागे काय ना काय लोचा नक्कीच आहे. कारण की तसंच सेम टू सेम झालेलं असतं लक्ष्मीसोबत आणि सोबत. कारण की आता वीणा आणि लक्ष्मीला माहीत देखील नसेल की त्यांच्यासोबत किती मोठं आता पुढं संकट येणार आहे. कारण की आता दळवींच्या घरांवरती साधं सुद्धा संकट येणार, खूप मोठं आणि खूप असं भयानक मोठं असं संकट त्यांच्या घरावरती येणार आहे. तर नक्की काय घडतं पुढे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. आणि तुम्हाला काय वाटतंय पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवला पाहिजे हे तुम्ही स्वतः कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.